हॅलो एव्हरीवन. आज ठरलं तर मगमध्ये अर्जुन नेटवरती सर्च करतो की जगातला सगळ्यात चांगला बाप होण्यासाठी काय करावे लागेल. नेटवरती सांगतात 3 महिने थोडे काळजी घ्यावं लागतं, डोहाळे वगैरे लागतात, म्हणजेच आपल्याला बाळ सांगतं की काय पाहिजे काय नाही ते आईला द्यावं लागतं. आणि अर्जुनला म्हणतो की बाहेर देशामध्ये तर वी आर प्रेग्नेंट असं म्हटलं जातं, कारण आम्ही दोघेही मायबाप आहो, आम्ही दोघेही आई वडील आहोत असं अर्जुनला म्हणतो. सायली अस्मिताच्या रूममध्ये जाते. सायली बोलते की सचिन भाऊजीचा विचार करत आहे काय. तेव्हा अस्मिता म्हणते की मला त्याचं नाव पण काढू नको, मला त्याचा खूप राग येतो, नाव पण ऐकावंसं वाटत नाही, तो दुसरा विषय काढ. सायली म्हणते बरं, मला खूप मळमळ होते ग अस्मिता. जेव्हा तू प्रेग्नेंट होती तेव्हा तर तुला असं कधी होत नव्हतं, आणि मला सारखं कोणत्या पण गोष्टींचा वास आला की सारखं मळमळायला होतं. तर सायली तिला सांगते. अस्मिता म्हणते अगं सगळ्यांचं शरीर सारखं नसतं, मला थोडं सकाळी वाटत होतं पण नंतर दिवसभर मी चांगलीच राहत होते. पण मला पण त्या ढोबळ्या मिरचीची भाजी आवडत होती ना. आधी कधी ऐकलं होतं का, मी कधीच खाल्ली नव्हती, तरी पण मला त्यावेळेस प्रेग्नेन्सीच्या वेळेस मला ढोबळ्या मिरचीचीच भाजी आठवण येत होती. तर सायली म्हणते हो, म्हणते बरोबर आहे, मला पण ढोबळ्या मिरचीची भाजी करायला खूप त्रास येत होता म्हणते. पण मला जर असा वास आला, अस्मिता म्हणते, तर माझ्याकडे एक रामबाण उपाय होता म्हणते, ते अलमारीतलं घे म्हणते. तो अलमारीमध्ये इनहेलर घेते सायली. फक्त या इनहेलरनी काय होतं म्हणते, तर होते ग कोणाकोणाला, मला याचं सेंट घेतला की मला छान वाटायचं. तू गार्डनमधल्या फुलांचा सेंट घेऊन बघ. तर सायली मजाक करते, अगं मी प्रत्येक फुलांचा जर जाऊन नाक लावून सेंट घेत असेल आणि कोणी बघितलं तर म्हणेल की ही पागल झाली की काय. अस्मिता आणि चैतन्य ज्यूस पित असतात कॅफेमध्ये जाऊन. तिथे सचिन त्यांचे फोटो काढतो आणि लगेच त्याला मारायला जातो आणि त्याला खूप मारतो. सचिन त्याला खूप मारतो. अस्मिता रोखते त्याला, तरी अस्मितावरती घाणेरडे आरोप करतो, खूप काही बोलतो आणि त्याला खूप मारतो. इकडे अर्जुन सायलीसाठी खूप काही तिच्या आवडीच्या गोष्टी मागवून घेतो आणि मस्त डायनिंग टेबलवरती सजवतो. आणि तेवढ्यात प्रताप येतात. प्रताप म्हणतात तू काय वकिली सोडून सेफ बनणार काय. तर तो म्हणतो नाही, हे सगळं मी सायलीसाठी केलेलं आहे, हे बघितलं की सायली खूप खुश होणार. आणि धावत वरती सायलीला आणायला जातो. सायलीला उचलायला पाहतो तर सायली म्हणते की नाही, आता असं उचलून नाही, मी पैदल जाते. मग सायली येते आणि हे सगळं बघते तर खुश तर होते, पण बसल्याबरोबरच तिला मळमळ व्हायला लागते. ती बाथरूममध्ये जाते फ्रेश व्हायला. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी बाप व्हायला 100 मार्क कमवायला गेलो आणि मिळाला मला अंडा. मग अर्जुन परफ्यूम घेऊन येतो. परफ्यूमचा वास पण तिला त्रास होतो. तेवढ्यात अस्मिता आणि चैतन्य दोघेही पण येतात आणि अस्मिता सांगते की चैतन्याला खूप मारलं. अर्जुन म्हणतो की तुम्ही पोलिसाला का नाही बोलवलं. कल्पना म्हणते की अर्जुन ताबडतोब घटस्फोट मिळवून दे आणि चांगली पोटगी पण घेऊन दे. अश्विन फोन करतो, आज डॉक्टर येणार आहेत पूर्ण आजीची ट्रीटमेंट द्यायला, तर आपण सगळ्यांनी घरी राहायला पाहिजे. साक्षी डॉक्टरकडे जाते आणि डॉक्टरला म्हणते की हे माझा चेहराच बदलला पाहिजे. आणि डॉक्टर सांगतात की हो ठीक आहे, तुम्ही बाहेर जाऊन बसा. साक्षी विचार करते की आता अर्जुन कधीच सिद्ध करू शकणार नाही की मी साक्षी आहे. अर्जुन सायलीला म्हणतो की चल पहिले डॉक्टरकडे चल. सायली म्हणते हो, डॉक्टरने आधीच सांगितलं आहे मला पहिले 3 महिने त्रास होणार. तेवढ्यात प्रतिमाचा फोन येतो. तर प्रतिमाला सांगतात. प्रतिमा म्हणतात की मला पण असंच होत होतं, तर एकदा यांनी मला निशिगंधाचं फूल दिलं, त्या सेंटनी माझा नवसिकिया गेला. प्रताप म्हणतात की आपलं नातवंड खूप मस्तीखोर निघणार.